राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. आज आहे मूड इंडिगोचा डे 2 डे 2 आणि आम्ही आता मस्त हेवी ब्रेकफास्ट केलाय. ब्रेकफास्टला ब्रेकफास्टला काय काय असेल हे सांगेल तर तुम्हाला वाटेल कशाला सिंहगडमध्ये शिकतोय मी, कशाला इकडे शिकतोय. काही नाही भावांनो, स्टोरी टाकेल नाही म्हणजे शेवटी गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्यात IITचं कॉलेज आहे, त्याच्यामुळे इथला ब्रेकफास्ट जे असणार आहे तो भारीच असणार आहे. आणि सध्या ब्रेकफास्ट असं एकदम प्रॉपर झाला, एकदम पोटभर झाला आहे. कारण आम्ही कसं आमचं एक मूड यायला नेहमी लक्षात ठेवा, ब्रेकफास्ट चांगलं घ्या, लंच स्किपच होणार तुमचा इव्हेंट्समुळे, आणि डायरेक्ट डिनर करा. कुठं जायचं आता? कॉन्व्होकेशन हॉलला. आता कॉन्व्होकेशन हॉलला आम्ही देसी बीट्स ग्रुप डान्स कॉम्पिटिशन मूड इंडिगो सेमीफायनल्स बघायला जातोय. तिथे आमची एक टीम आहे, त्यांच्या सपोर्टला जातो आणि वेगवेगळ्या टीम जे परफॉर्म करणार. काय डान्स होते काल, काय भारी डान्स होता. म्हणजे स्पॉट राऊंडला जर असं असेल तर सेमीजला विचार करा आणि फायनलचा तर विचारच करू नका. काही बाप लेवलचे लोक आहेत खरंच. मूड इंडिगो खरंच म्हटलं ना, खूप काही शिकवते आणि शिकवणी देते. तर नेहमी ॲज अन आर्टिस्ट आय एम सेइंग टू यू, डू पार्टिसिपेट इन मूड इंडिगो अँड गिव्ह युअरसेल्फ अ चान्स. येस, ट्रू. आता आमचं तर पार्टिसिपेट करून यायचं स्वप्न तर गेलं, बट एन्जॉय करायचं तर आहे स्वप्न. डे 2 स्टे ट्यून, कारण आज खूप काही होणार आहेत, खूप काही कॉम्पिटिशनचे फायनल्स होणार आहेत. आज अरमान मलिकचा कॉन्सर्ट होणार आहे. वाव, अरमान मलिकचा कॉन्सर्ट हे सांगायचं ना तुम्हाला, सरप्राईज देतो म्हणलं, पण ठीक आहे सांगितलं. आणि थंबनेलवरून कळूनच जाईल रे. आणि सोबत वन ऑफ द थिंग दॅट द ग्रेट स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल, तो पण येणार आहे. आणि त्यासाठी तर लई बेकार गर्दी होणार आहे. तर आमचा प्लॅन आहे, जेवढे इव्हेंट्स आम्ही कॉम्पिटिशन बघू शकतो ते बघू आणि स्पेशल टाइम काढून आधी सीट पकडून घ्यायची. हे महत्त्वाचं आहे, कारण काल सीट मिळाली नव्हती आम्हाला. शाहरुख खान का डायलॉग बोल रहे हैं इसको. अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है. क्या बात है यार. अरे कायनात में इसको एक बोले, कौन कायनात रोड़ा तो नहीं. आइए. Thank you guys, thank you so much. You have to leave the stage. Thank you. Thank you. सोनू पाजी. आता जस्ट आम्ही सोनू सूदच्या इव्हेंटच्या बाहेर आलो. आता तो इव्हेंट झाला. बापरे, यश मानलं पाहिजे बाई तुला. यशने काय कामगिरी केली. यश चक्क स्टेजवर गेला आणि सेल्फी काढली आहे सोनू सूद सोबत. बापरे बाप. You want to see it? With the man and with the badass actor and engineer with himself, सोनू सूद. भाई सोनू पाजी मी मागे असं निवांत बसलो होतो आणि यश स्टेजवरती गेला. मी शॉक झालो एकदम, हे काय केलं म्हणून. भाई साहेब मानलं भाई, यश तुला मानलं. आणि पाजी एवढे छान, त्यांनी तारीफ पण केली, डायलॉग त्यांचा म्हणून दाखवलं होतं. आणि एवढे म्हणजे चांगले काइंड हार्टेड पर्सन आहे ना, की असं नाही की एवढा मोठा ऍक्टर आपलं कसं ट्रीट करेल. खूप भारी ट्रीट केलं माणसानं, म्हणजे आपलं सारखं माणूस आहे. काय केलं यश तू आता? फास्ट ट्रॅकचं ब्रँडिंगच मिटवलं तू. चालेल काय नाही, नाव आपलं आहेच भाई आणि बाकीचा थोडंफार केलं. मुलाखाची खूप इच्छा आहे. आज किती गर्दी आहे, काल काहीच गर्दी नव्हती. बेकार गर्दी. आता हर्ष गुजरालच्या स्टँडअपसाठी आम्ही एंट्री मारत होतो, पण आम्हाला काही एंट्री भेटलेली नाहीये. यश तिकडं पोरी लावून ठेवलं आहे, मागे पोर आहे पेंडिंग. पहिले पोरीला फिरवलं आहे, तिथं जागा भरणार. काहीच इक्वॅलिटी आहे रे, नो इक्वॅलिटी. आम्ही रूमवरती फ्रेश व्हायला गेलो तोपर्यंत तर लाईन क्लोज झाली. बघू आता भेटलं तर, आय होप भेटेल. नाही भेटलं तर खूप काही आहे इथं चालू, हॅपनिंग आहे काहीतरी बघूयात. बाय द वे यशची रूम मस्त आहे. मी आज आत्ता बघितली, एक नंबर. जिथे स्टे करतोय तो हा शर्ट घेतलाय. माझं राहायचं नव्हतं, म्हणजे ठरलेलं नव्हतं, काही प्लॅनिंग नव्हतं, काहीच नव्हतं. मी एक दिवसासाठी झालेलो होतो, बट झालं काहीतरी असं. पण मी थांबतोय आता इथं, स्टे करतोय. तर हा शर्ट घेतलाय IIT बॉम्बेचा. काय करू आता, ऑप्शन नव्हतं. मग कपडे वगैरे काय आणले नव्हते, आणि जे आणले ते खूप थंडीच्या हिशोबाने आणले होते. पण मुंबईचं वातावरण 30-31 डिग्री असलं तापमान आहे इकडे मुंबईला. तर बाय द वे इकडे गर्दी बघू शकता.
तर ही गर्दी आहे हर्ष गुजरालच्या शोसाठी आलेल्या लोकांची. यश एक काम कर, आता इथे काय LH01 मध्ये इथे काय हां LH01 मध्ये तुम्हाला मोनो ॲक्ट बघायला भेटेल. द सेमीफायनल्स ऑफ मोनो ॲक्ट. ठीक आहे. अच्छा पासवर्ड सेंड केला का मला तू आपल्या लॉगचा. तर तू मोनो ॲक्ट बघ, मी ब्लॉग एडिट करायला जातो. टाईम आहे, भेटूयात कॉन्सर्टला. कॉल करशील मला आठवणीने. बाय बाय. तर मी जातोय वापस रूमकडे. काय एवढं आवरून गेलो पण आम्हाला काही लाईनमध्ये जागाच भेटली नाही आता. तर आता तास दीड तास आहे तर डे 1चा ब्लॉग एडिट करतोय मी आता. सकाळी काउंटरला बॅग ठेवली होती तर ही बॅग वापस आणली मी. यशची रूम आहे तर त्या रूमवरतीच ठेवायला येते. बाय द वे हे हॉस्टेल, हे जे सगळं बघता येतं हे हॉस्टेल आहे, IITचं हॉस्टेल. ओ माय गॉड. मी रात्री इथे नव्हतो, रात्री मी दुसरीकडेच होतो. बट हे IITचं हॉस्टेल हे आहे लॉक लावलेलं. मग मी तुम्हाला रूम दाखवतो. हे बघा, या रूममध्ये 3 लोक झोपतात. 1 2 3 म्हणजे असे बेड अलॉट केलेले आहेत जे मोडायसाठी खास करून त्या लोकांसाठी, म्हणजे ज्यांच्याकडे हे ग्रीन बँड आहे असं त्यांच्यासाठी. आता टेम्पररी खूप असा काही प्रॉब्लेम येणार नाही. हा व्हिडिओ तर काढतोय मी टेम्पररी. मी आलो एक थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी. ते रेस्ट म्हणजे आता काहीच नाही आहे, डायरेक्ट 5 वाजता हे होणार आहे, हरमान मलिकचा कॉन्सर्ट है. तर उस कॉन्सर्ट के लिए जब जाना है तब यश भाई कॉल करेंगे. मी खातो यशची त्यांनी ठेवली इथे आवळा कँडी. एक नंबर. थँक्यू यश. बाय द वे मी आलो खास कारणासाठी, ते म्हणजे मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. टाईम भेटला आहे, नाहीतर टाईम भेटत नाही. उद्या पण नाही भेटणार. उद्या स्ट्रीट प्लेचं फायनल आहे. तर आता 1 तासाभरात पटकन व्हिडिओ एडिट. जास्त मी काही एडिट नाही करणार आहे. आणि तुम्ही होप मूड इंडिगोचा डे 1चा व्हिडिओ बघितला असेल. डे 1 म्हणजे माझा डे 1, आमचा डे 1, पण मूड इंडिगोच्या भाषेत त्याला डे 0 बोलतात. आणि एक खूप छान अशी माहिती पण आहे, सरप्राईज आहे. बट ते जे लोक अँकरिंग टीमशी रिलेटेड आहेत माझ्या, तर त्यांच्यासाठी सरप्राईजची गोष्ट आहे. व्हिडिओ येईपर्यंत ती कळूनही जाईल म्हणा तुम्हाला. आपले जानेमाने होस्ट, आपले सर्वांचे लाडके होस्ट या इथे कॉन्व्होकेशन सेरेमनीचा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, कॉन्व्होकेशन हॉलला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी होस्ट करणार आहेत. हाँ, बाय द वे आपका नाम? ऑलिव. हाँ प्रॉपर आहे तमिलनाडु राइट? तमिलनाडु से. बट आप आए कहाँ से हो? दिल्ली से. स्टडिंग एट दिल्ली. कौन से कॉलेज? क्राइस्ट यूनिवर्सिटी. ठीक आहे. मला सांगायचं एवढं की हा जे इथं बेड अलॉट केलेत ना, तर त्याच्यापैकी हा एक आहे. आणि याचा मित्र जो इथे बसतो, उसका नाम क्या है? हरीश. तर हरीशचे सांगायचे म्हणजे उसने कल कोणचा कॉम्पिटिशन, अकापेला कॉम्पिटिशन, सेकंड प्राइज राईट. तर हे दोघं जण सोबतच आलेले आहेत. दोघं सेमच कॉलेजचे आहेत. आणि यशभाई खाली झोपलेला आहे वाटतं. बाकी ही अशी रूम आहे. हे अकोमोडेशनचं करायला पाहिजे होतं लवकर, पण झालं नाही. आता काय करावं आता. बाय द वे आपको कुछ समझ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? हाँ, मुझे ये समझ रहा है कि जब मैं बात करूंगा जैसे लगेगा आपको. ओह माय गॉड. आप में तमिल ना साफ्टिंगला नल्ला किंगला. क्या भाई, क्या बात किया भाई. जो भी किया अच्छा किया शायद आपने. क्या बोले आप? अगर आपका ब्लॉग में तमिल ऑडियंस है तो नीचे कमेंट डालो. नहीं है रे भाई, ऑडियंस नहीं है तमिल. होप सो एक दिन हो जाएगी तमिल वाली ऑडियंस. क्या है पर क्या बोला आपने? Did you eat? How are you? Oh, okay. आम्ही जेवलो. आम्ही जेवलो. A few moments later. तुम्हाला तर माहिती आहे आपले व्हिडिओज एकदम रॉ अनफिल्टर्ड असतात. आणि हे आहे IITचं वॉशरूम. मी आत्ता सध्या तिथे आहे. आता मी जातोय कॉन्सर्टला. यश वाट बघतोय. यश नसेल तर मग बघावं लागेल. कोणाला तरी आहेत भरपूर मित्र, कोणाला तरी कॉल करावं लागेल आणि भाई किधर आहे वगैरे वगैरे बोलावं लागेल. मुंबईला आल्यावर थोडी हिंदी चांगली निघते, पण मुंबईवाली हिंदी निघते, दिल्लीवाली नाही. आपण दिल्लीला गेलो तेव्हा वेगळीच हिंदी होती. तर असा दिसतोय. हे शर्ट छान वाटतोय मला तरी. ठीक आहे, जाऊ द्या आता कायच करणार. मी राहायच्या हिशोबाने आलो नव्हतो त्याच्यामुळे. आणि हां, मला खूप जण म्हणले की व्हिडिओजला सॉंग्स का नव्हते भरपूर ठिकाणी, किंवा काही व्हिडिओज कापलेले होते. तर त्याचा विषय असा होता की कॉपीराईटच्या कारणामुळे मी काही व्हिडिओज टाकू शकलो नाही. दिलगिरी व्यक्त करतो मी. चला जाऊयात. हे हॉस्टेल आहे सगळे माझ्या मागे.
दीड नाही 1 तासापासून उभा होतो, बट असं वाटलं की खूप वेळ लागेल, पण नाही. आता तर किती वाजे आहे रे? किती वाजे? टाइम काय 6:42 म्हणजे अर्धा तास, पाऊण तासच झालं फक्त. आणि एंट्री तर भेटली पण कॉन्सर्टला अरमान मलिकच्या. नॉट ए बिग फॅन ऑफ हिम, बट आहे कॉन्सर्ट, फुकट भेटतोय तर ठीक आहे. तू फॅन आहे अरमान मलिक का? हाँ फैन है अरमान मलिक? नॉट मच भाई. देख मैं तो आया हूँ व्हेन चाय मेट्रोस वो भी फ्री में मिल रहा है इसलिए आ रहा है ना. हां सगळ्यांचं हेच आहे, फ्री मध्ये आहे म्हणून यायलेत सगळे. ठीक आहे, आता यश पण येईल बहुतेक, काय माहिती. कॉन्सर्ट झालेला आहे. नॉट अ बिग फॅन, स्टील कॉन्सर्ट अटेंड केला. आय गेस माझ्या लाईफमधला पहिला कॉन्सर्ट आहे. अरे किमलीचा पहिला. किमली कुठं? अरमान मलिक कुठं? अरमान मलिक कुठं? किमली कुठं? अरमान मलिक कुठं? जास्त चढ होतं, जाऊ दे. तर मला एक गोष्ट सांगायची, यश वेगळ्या ठिकाणी होता, मी वेगळ्या ठिकाणी होतो. आम्ही आणि योगी एका जणाला घेऊन आलो होतो, पण तिचं जमलं नाही कारण तिला परत फ्लाईटनं बँगलोरला परत जायचं होतं. बाय द वे यशची फ्रेंड आज कॉम्पिटिशन जिंकली आहे. कुठली? स्पीकअप डिबेट कॉम्पिटिशन आहे, ते फर्स्ट प्राईज जिंकली. वी आर सो हॅपी. म्हणजे आम्ही दोघं ही मोमेंट एन्जॉय करत होतो, चांगला टाइम स्पेंड करत होतो. बँगलोरला जा. बट लिटरली बँगलोर जायला गेला. किती रडू यायला बघ ना. योगी मजा आली आज, खूप मजा आली. मी तर भाई यश तुला सांगतो, आम्ही जेवढी मजा केली तेवढी तू तर केली ना. स्टेज जोडून गेली. स्टेज जवळून गेली. ते स्मोक घेत होता तिथला. तू असं बघितला, तुझी मान दुखायली असं बघितलं. तू बघितला रे? मी नाही, मी ह्याच्या फोन मध्ये बघतो. तुम्ही असं बाय द वे आता दिवस संपलेला आहे. मला वाटलं नव्हतं लोक भेटतील मला, असं वाटलं होतं, बट भेटले लोक. अरे अवंती गेली वाटतं शिटी यार. अवंतीसोबत फोटो काढायचा होता, गेली ती. जाऊ दे, आता उद्या कलामंडळच्या वेळेस, आता ते काय तुमच्या कॉम्पिटिशनच्या वेळेस. तर झालं आजचा दिवस, ऑलमोस्ट आजचा दिवस संपला ना. आता जेवायला यावं लागेल. जेवण पण आता बंद झालं, बाहेरच काय बघायला लागेल. आणि डे 1 हॅज बीन सक्सेसफुली एंडेड. डे 1 ओके. मुळायचा डे 2 वी विल द रोफ्तांग. नाही ना, रोफ्तांग नॉट बिग फॅन. डे 3 सोनू निगम. आय एम हनी सिंग फॅन. हनी सिंग आणि हनी सिंग पण. हनी सिंग फॅन. मी लता मंगेशकर. चला अरे मी तर सुधीर फडकेंचा फॅन आहे, काय सांगू आता. दादा कोंडकेंचा फॅन. मी पण दादा कोंडके गायक नव्हते रे. होते. ठीक आहे. तर माझ्या मागे बघताय तर इथून तिथून जी गर्दी दिसते ती असेच बसलेले. आता सगळ्यांचे पाय वगैरे दुखायला. खूप भारी स्टेज आहे, खूप मोठी स्टेज आहे. तुम्ही व्हिडिओज तर पाहिलेतच. काल फोटोज नव्हते काढले, मी आज काढलेत फोटोज. आणि ते सिंहगड लिहिलेलं होतं, नाव दिसत नाहीये. हे बघ हॅशटॅग सिंहगड लावला होता ना इकडे. तुम्ही सकाळचं म्हणजे थोडंसं मागे करून व्हिडिओ बघितला तर तिथं दिसून येईल तुम्हाला. काढलाय व्हिडिओ, तो टाकेलही ब्लॉगमध्ये. बाय द वे फर्स्ट व्हिडिओ बघा, सेकंड व्हिडिओ पण, हा पण व्हिडिओ बघा, थर्ड पण बघा. सगळेच व्हिडिओ बघा माझे भन्नाड गप्पाचे. आपले सबस्क्राईब करून टाका भन्नाड गप्पाला. आणि ज्यांनी अजून नाही सबस्क्राईब केलेलं करा यार, फुकट असतं. तुमच्या एका सबस्क्राईबला आमच्यासाठी खूप हेल्प होती. व्हिडिओज बनवायला अजून हुरूप भेटतो मला, और मजा आता व्हिडिओज बनाने के लिए. तो दिस वॉज पृथ्वी.